brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। प्रश्न क्रमांक 4। अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 15,636 आपल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, गुटखा आणि अंमली पदार्थाची विक्री शाळांच्या सभोवतालच्या टपऱ्यांवरती सर्रासपणानं होणं याच्या तक्रारी सरसकट महाराष्ट्र राज्यामधून आहेत। पण अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये जे उत्तर दिलेलं आहे की त्याच्यामध्ये या शाळा आणि महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरामध्ये गुटखा, तंबाखू, सिगरेट विक्री करणाऱ्या पान टपऱ्या, जनरल स्टोअर, किराणा दुकान यांचं अतिक्रमण काढण्याकरता स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका यांच्यासोबत पोलीस ठाणे प्रभारी यांनी पत्रव्यवहार करावा आणि संयुक्त कारवाई पथकं नियुक्त करण्यात आलेली आहेत असं उत्तरात म्हटलंय। अध्यक्ष महोदय, अशी पथकं नियुक्त करण्यात आलेली असली तर लोकप्रतिनिधींना अजूनपर्यंत त्याची माहिती मिळालेली नाही। त्यामुळे प्रत्यक्षरित्या या आदेश जर झाला असेल तर त्याची अंमलबजावणी कधी होणार, किती कालावधीमध्ये असं पथक नियुक्त केलं जाणार आहे आणि असं पथक नियुक्त केल्याचे नाव, नंबर यांच्या संदर्भातली माहिती त्या शाळा महाविद्यालयांच्या परिसरामध्ये लावण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, मग जसं माहिती अधिकाराचे फलक लागलेले असतात तसं या फलक, त्याचे सदस्य, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स, जिथे तक्रार केली पाहिजे असे नंबर्स, असे फलक त्या शाळांच्या परिसरामध्ये लावले जाणार का? आणि जर यानंतर तक्रार केल्यानंतर देखील अशी पानटपरी किंवा असा आस्थापना जर हटवली जाणार नसेल तर या पथकाला जबाबदार धरलं पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत। असे गुन्हे दाखल केले जाणार का? उत्तर घेऊया। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य प्रशांतजी ठाकूर यांनी जो प्रश्न मांडला त्याच्या अनुषंगाने माहिती देताना सांगतो की गुटख्यावरती बंदी असताना देखील काही ठिकाणी अवैध पद्धतीने त्या ठिकाणी गुटखा विक्री होते। या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यवाही केली। जसं नवी मुंबईमध्ये 1144 ठिकाणी, अहिल्यानगरमध्ये 185 ठिकाणी, जालन्यामध्ये 90 ठिकाणी, अकोल्यात 35 ठिकाणी, नाशिकमध्ये 131, चंद्रपूर 230, सोलापूर 108, बुलढाणा 664, नागपूर व यवतमाळला 1706 एवढे गुन्हे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे। या संदर्भात विशेष आढावा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि याच्यावर जर का अशा पद्धतीनं अवैध गुटखा विक्री ज्या ज्या ठिकाणी होते त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश स्वतः सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे। दुसरं, आजचा प्रश्न जो उपस्थित या ठिकाणी प्रशांतजी ठाकूर यांनी केला की शैक्षणिक संस्था म्हणजे शाळा आणि महाविद्यालयाच्या 100 मीटरच्या परिसरामध्ये अशा पद्धतीच्या घटना नाही घडल्या पाहिजे याच्याकरिता पोलीस प्रशासना त्या ठिकाणच्या एक मिनिट याच्याकरिता 100 मीटरच्या परिसरामध्ये जर का अशा पद्धतीचं होते याच्याकरिता पोलीस प्रशासनाने त्या 100 मीटरच्या परिसरातल्या टपऱ्या किंवा दुकानं उद्ध्वस्त करण्याकरिता त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो यांच्यासोबत संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहे। लोकप्रतिनिधींना याच्याबद्दल माहिती देण्याकरिता तातडीनं त्या ठिकाणच्या पोलीस आयुक्तांना, पोलीस अधीक्षकांना त्या पद्धतीचे निर्देश देऊन तशी माहिती त्या ठिकाणी देण्यात येईल आणि लवकरात लवकर याची माहिती सर्व लोकप्रतिनिधींना उपलब्ध होईल। ठीक आहे। अध्यक्ष महोदय, या उत्तरमध्येच गुटखाला आणि अंमली पदार्थाला किती सिरियसनेस आहे ते दिसून येतं। आपण आपल्या उत्तरमध्ये सांगितलेलं आहे की किती संख्याने किती जिल्ह्यामध्ये किती केसेस झालेल्या आहेत आणि मागच्या अधिवेशनामध्ये पण अशीच उत्तर आली होती की हजारोची संख्याने आपण केसेस रजिस्टर करत आहेत। अध्यक्ष महोदय, जर याच्यावरती व्यवस्थित नियंत्रण आणायचं असेल आणि सिरियसनेस करायचं असेल ते छोटे मोठे विक्रेता जे मोठे मोठे गाड्या, टेम्पो जे मुंबईमध्ये प्रवेश करत आहेत दहिसरमधून आणि असे कितीतरी टेम्पो पकडण्यात आलेले आहे आणि त्यांना जामीन देऊन टाकता। एका टेम्पोला जर तुम्ही पकडला आणि दुसऱ्यांदा जर पकडलं तर त्यांच्यावरती तुम्ही जसं अंमलबजावणीवरती MCOC कायदा लावता तसा तुम्ही कायदा लावणार आहेत का? ज्यापर्यंत तुम्ही असे कायदा यांच्यावरती आणत नाही त्यापर्यंत याच्यावरती निकालच निघणार नाही, कारण त्यांना जामीन होऊन जातं। या पद्धतीने अध्यक्ष महोदय, अख्ख्या मुंबई शहरामध्ये कुठेही रात्री गेला, दिवस गेला
की तुम्हाला हे गुटखा भेटतं, तर तुम्ही डायरेक्ट जे मोठ्या संख्येने जे मेन सप्लायर आहेत त्यांच्यावरती MCOC कायदा लावणार का? ठीक आहे, उत्तर घेऊया. अध्यक्ष महोदय, या संदर्भात कायदेशीर पडताळणी आम्ही केली आणि असं लक्षात आलं लॉ अँड ज्युडिशियरीनी, कारण याच्यावर MCOC लावण्याच्या संदर्भात आम्ही प्रस्ताव मूव केला होता. त्याच्यावर लॉ अँड ज्युडिशियरीने हे सांगितलं की MCOCच्या कायद्यामध्ये धमकी आणि हर्ट या दोन्ही गोष्टी असल्याशिवाय तो कायदा लागत नाही. आणि म्हणून मी त्या संदर्भात कालच सूचना दिलेल्या आहेत की कायद्यामध्ये बदल करून अशा पद्धतीनं जे हा व्यवहार करतायत त्यांच्यावरही MCOC लावता येईल. अशा करेक्ट तर तशा पद्धतीनं करता येईल अशा प्रकारची कायद्यामध्ये अमेंडमेंट करावी याचे आदेश दिलेले आहेत. चला, अभिमन्यू पवार. अध्यक्ष महोदय यांनी माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या उत्तरावर आम्ही समाधानी आहेत. ऐकून घ्या त्यांचं ऐका. अध्यक्ष महोदय, माझा विषय याच अनुषंगाने आहे की अवैध दारूच्या विषयामध्ये मी अध्यक्ष महोदय मागच्या सरकारमध्ये एक लक्षवेधी मांडली होती, आत्ताच्या काळामध्ये एक लक्षवेधी मांडली, 2 लक्षवेधी झाल्या. आपल्या दालनामध्ये 6 फेब्रुवारी 23ला, 23 जानेवारी 25ला, 14 जुलै 25ला 3 बैठका झाल्या अध्यक्ष महोदय. आणि इतिवृत्त माझ्याकडे आहे, इतिवृत्त तुम्हाला पाठवून देतो. या इतिवृत्त अजूनही कारवाई ना अध्यक्ष महोदय. हे खरं तर अत्यंत चिंतेचा विषय आहे. ग्रामीण भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय, माझा एकट्याचा नाही आहे, हा विषय सामाजिक आहे. हा विषय अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातल्या आमदारांना विचार, त्यांना रोज काय त्रास होतोय, कुठे गेलं तर आमच्या महिला भगिनी आमच्या दारूबद्दल विचारतात. अध्यक्ष महोदय, आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे. अध्यक्ष महोदय, दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साईज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला. आपण अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय, तर हे चिंतेचा विषय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही, हा चिंतेचा विषय अध्यक्ष महोदय, चिंतेचा विषय आहे. अध्यक्ष महोदय, पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण, लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील, ती योजना सुरूच राहील, त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कम्पेअर करता येत नाही, हे आपण लक्षात ठेवा. दुसरं, माननीय अध्यक्ष महोदय, आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल. ठीक है, रईस शेख. अध्यक्ष महोदय, ड्रग्स के मामले में अध्यक्ष महोदय, सम्माननीय मुख्यमंत्री जी है, भिवंडी जो है अध्यक्ष महोदय, भिवंडी जो है मेजर ट्रांजिट पॉइंट बन गया है ड्रग्स के और ये जो गुटखा के ट्रांसपोर्ट के लिए. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री जी यहाँ पर है. मुख्यमंत्री जी, भिवंडी के अंदर गुटखा गाड़ी को पकड़कर चोरी करने के FIR हो रहे. गुजरात से जो गुटखा आ रहा है ना, वही गुटखा जो है ट्रांसपोर्ट और डिस्ट्रीब्यूशन भिवंडी से हो रहा है. पोगांव के अंदर एक फैक्ट्री पकड़ी गई जिसमें गुटखा बन रहा था, उस पर भी कार्रवाई नहीं हुई. भिवंडी इज अ मेजर ट्रांजिट पॉइंट. उसके अंदर सर आप देखिए कि आपको देखना पड़ेगा कि ट्रांसपोर्ट का पूरा हब बना हुआ है, गोडाउन है. मेरे क्षेत्र में पोगांव में फैक्ट्री मिली मुख्यमंत्री जी, लेकिन आज बेल पे लोग घूम रहे हैं. आप जब तक ये ट्रांसपोर्ट के नेटवर्क को डिस्ट्रॉय नहीं करेंगे, ये सारे प्रश्न आते रहेंगे. अध्यक्ष महोदय, मैं उम्मीद करता हूं कि एक टास्क फोर्स भिवंडी के अंदर ये नेटवर्क को डिस्ट्रॉय करने के लिए मुख्यमंत्री जी अनाउंस करेंगे. धन्यवाद. नाही, रईसभाईंनी जे सांगितलं हे खरं आहे की याच्यामध्ये ज्यावेळेस संपूर्ण मी माहिती घेतली तर आपला कायदाच इतका कमकुवत आहे की या लोकांना लगेच बेल मिळते. यांना म्हणून हे वारंवार अशा प्रकारचे ऑफेन्स करतात आणि म्हणूनच हा कायदाही आपण कडक करतोय. MCOC खाली देखील हा गुटख्याचा सगळा व्यवसाय आणतोय. आणि आपण जे सांगितलं भिवंडीच्या संदर्भात आपल्याकडनंही माहिती घेऊ आणि इतरही ठिकाणून माहिती जमा करून स्पेशल कारवाई भिवंडीत करण्यात येईल.